साहेबांना विनंती करतो, त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा व रावसाहेबांना विनंती करतो, अध्यक्ष रावसाहेब आदरणीय बापू चंद्रकांत पाटील यांना की त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्यांच्या हाती देऊन त्यांना भारतीय जनता पार्टीत घ्यावं. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की जय. त्याचप्रमाणे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. असे युवा नेते आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांना मी विनंती करतो तो पत्ता करतो गुल पावरफुल, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमारजी देशमुख साहेब, विनोदजी तावडे साहेब, सुभाषजी देशमुख साहेब, खोत साहेब, सर्व व्यासपीठावरती पक्ष संघटनेचे सर्व प्रमुख, राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे सर्व प्रमुख, उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, खरं तर बऱ्याच दिवसापासून ही चर्चा माध्यमातून ऐकायला आणि पाहायला मिळत होती. पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची आणि माझी आज नाही तर गेले 12-14 वर्षापासून साहेब ज्यावेळेस विधिमंडळामध्ये, सभागृहामध्ये, विधानसभामध्ये काम पाहत होते, का आमदार म्हणून काम करत होते, त्यावेळेस मी आणि विनोद तावडे साहेब वरच्या सभागृहामध्ये होतो. आणि त्यावेळेस पासूनची ओळख, एक आपुलकीचं नातं साहेबांनी माझ्याबद्दल त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि त्यावेळेस पासून सर्वांचीच एक आदरणीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांकडे, कुटुंबियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आणि एक आपुलकीचं आपल्याकडे सर्वजण ते पाहतात. आणि त्यामुळे त्यावेळेसही आणि आजही गेले 5 वर्षापासून साहेब मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना, महाराष्ट्र प्रगतीपथावरती नेत असताना, कुठल्याही विकास कामामध्ये, सार्वजनिक कामामध्ये आपण पाहिला असेल की सर्व गट तट बाजूला ठेवून, पक्ष बाजूला ठेवून साहेबांनी सर्वांची कामं केलेली आहेत. मला आवर्जून सांगायचंय की साहेब, माढा लोकसभा मतदारसंघातली आणि सोलापूर जिल्ह्यातली काही प्रलंबित प्रश्न होते, आपल्या मार्फत असतील, गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून जे केंद्रीय पातळीवरती आपण सगळे प्रश्न उपस्थित केले. आमचा जुना 100 वर्षाचा जुना रेल्वेचा प्रश्न, हे आदरणीय सुरेश प्रभू साहेबांनी गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्याला मान्यता दिली. 100 वर्षापासून तो प्रलंबित होता आणि त्याला निधीची तरतूद त्या ठिकाणी आम्हाला करून दिली. मग पासपोर्ट कार्यालयाचा प्रश्न असेल, साहेब आपल्या मार्फत आपण केंद्रीय पातळीवरती पियुष गोयल साहेबांकडे आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडे आपण पाठपुरावा केला.
आणि सोलापूर नंतर जिल्ह्याच्या ठिकाणावरती पासपोर्ट कार्यालय आहे. नंतर पंढरपूरला असेल किंवा माड्याला असेल, कुर्डवाडीला असेल, त्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू झाली. त्यामुळे आपलं आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं, अमित भाईंचं हाच दृष्टिकोन आहे की विकास हा शेवटच्या माणसापर्यंत त्याला मिळाला पाहिजे, त्याला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, तो वंचित राहिला नाही पाहिजे. आणि त्यामुळे ही शासकीय केंद्रीय पातळीवरची कार्यालय सुद्धा आज तालुका पातळीवरती, विभाग पातळीवरती त्या ठिकाणी आपण सुरू केली. कुर्डवाडी वर्कशॉपला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला असेल. आणि मला आवर्जून सांगायचंय की आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून जे देशभरामध्ये रस्ते उभारणीचं काम त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं, चंद्रकांत दादांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचे की ही टीका देखील झाली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असताना सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघात एवढी रस्त्यांची कामं कशी काय होत आहेत. आणि त्यामुळे आपण कधीही हा दृष्टिकोन ठेवला नाही की हे दुसऱ्या पक्षाचे आहे. आपण कायम हा दृष्टिकोन ठेवलाय की तिथं विकास होतो, आपल्याला करायचा आहे, कामं करायची, रचनात्मक काम करायचे, गरीब माणसाला मदत करायची आहे. एवढी मोठी रस्त्यांची, नॅशनल हायवेची कामं आपल्या मतदारसंघामध्ये किंबहुना सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सगळ्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले. आणि त्यामुळे हा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा आम्ही पाहिल्यानंतर राजकारण आपण निवडणुकीपुरतं मर्यादित करता आपण करतो, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि त्यामुळं आम्ही लहान सहान कामासाठी सुद्धा साहेब आपल्याकडे येतो आणि आपण कधीही त्या गोष्टीला विलंब न लावता त्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. अनेक वेळा पाण्याच्या संदर्भात, निरा उजवा कॅनलच्या संदर्भातला असेल, उजनी धरणाच्या संदर्भातले प्रश्न असतील, पाणी सोडण्याबद्दलचे प्रश्न असतील, गिरीश महाजन साहेबांकडे अनेक वेळा बैठका लावल्या आणि तातडीनं 8 दिवसात 15 दिवसात ते काम मंजूर करायचं, झालं पाहिजे, पाणी सोडायचं, अशा प्रकारचा दृष्टिकोन महाजन साहेबांनी आम्ही गेले 5 वर्ष पाहिलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर आज आपण 5 वर्षापासून किंबहुना साहेब 2004 सालापासून आदरणीय विजयसिंह मोहिते वडील साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एक योजना, महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रासाठी म्हणून राबवायचा ठरवला. कृष्णा भीमा स्थिरीकरण. कृष्णेतनं वाहून जाणारं पाणी हे भीमे खोऱ्यामध्ये आणायचं, उजनीमध्ये आणायचं, ह्या सगळ्या परिसरामध्ये ते पाणी द्यायचं आणि पुढे मराठवाड्याला देखील ते पाणी न्यायचं. असा 6 जिल्हे 31 तालुक्यांचा हा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी त्या योजनेला मान्यता दिली. आणि त्यावेळेसच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्येच त्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय देता आला नाही, त्याच्यावरती निधी खर्च करता आला नाही, त्या कामाला प्रगती देता आली नाही. त्यावेळेसची 5,000 कोटी रुपयाची योजना 12 लाख एकर क्षेत्र ओलित्या खाली येणार आहे. आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 2 कोटी जनता ही राहते. आणि दुष्काळ हा 5वीला पुजल्यासारखा आहे, स्थलांतर व्हावं लागतं. 5-7 वर्षानंतर आपण दुष्काळाला सामोरं जातो आणि त्यामुळे स्थलांतर होतंय. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शहरीकरण वाढत चाललेलं आहे, शहरीकरणाचाही प्रश्न वाढतोय आणि ग्रामीण भागातनं देखील प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि त्यासाठी म्हणून हा प्रकल्प त्या ठिकाणी राबवायचा ठरवला. पण त्याच्यामध्ये त्या प्रकल्पाची चेष्टा केली गेली आणि त्यामुळं आज मागच्या 5 वर्षामध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि केंद्रातलं आपलं सरकार असताना आम्ही पाहिलं की गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडे आल्यानंतर आपण नितीनजी गडकरी साहेबांकडे हा प्रकल्प प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. आणि त्याच्यावरती आता कुठंतरी गती यायला लागलेली आहे, कुठंतरी काम सुरू झालेलं आम्हाला आता दिसतंय. आणि त्यामुळे राजकारण, मी जसं कालही सांगितलं साहेब की राजकारण हे शेवटच्या माणसाला लाभ देणारा, फायदा देणारा, त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी म्हणून राजकारण सत्तेचा वापर करायचा असतो. आणि ती सत्ता आपण त्या ठिकाणी गरीबातल्या गरीब माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने आपण करत आहात.
हा विश्वास बाळगून आपण ह्या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगितलं की साहेब आम्हाला आपल्या पक्षाबरोबर आपल्याबरोबर काम करण्याची संधी द्यावी आणि ती आपण ह्या ठिकाणी आम्हाला दिलीत. निश्चितच आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे सांगाल त्या पद्धतीनं पुढचं राजकारण, पुढचं समाजकारण, निवडणुकीपुरतं राजकारण, इतर वेळेचं समाजकारण निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, मार्गदर्शनानं त्या ठिकाणी आम्ही करू. आणि ह्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मग मान तालुक्यातले जिया काटोपूरचा प्रश्न असेल, उरमडीचे प्रश्न असतील किंवा अनेक असे प्रश्न, हा पाण्याचा प्रश्न ह्या संदर्भात आपण लक्ष घातलेलाच आहे. हा विश्वास आम्हाला आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये आपणच मार्ग काढू शकता हा विश्वास या ठिकाणी बाळगतो. आपण अधिकच वेळ या ठिकाणी घेत नाही, पण आदरणीय साहेबांनी मी काल जसं सांगितलं तसं आजही पुन्हा एकदा त्यांच्या समोर सांगतो की साहेबांनी मला परवा दिवशी सांगितलं की रणजितराव तुम्ही बिंदास राहा. आपलं नातं हे वेगळं आहे. आपण एक आपुलकीचे नाते आणि एक मित्रत्वाचं नातं जपणार आपण आहोत. त्यामुळे राजकारण म्हणून नाही, पण सगळ्याही परिस्थितीत, कसल्याही परिस्थितीत तुमच्या बरोबर मी खांद्याला खांदा लावून उभं आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे. हा विश्वास साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. त्याबद्दल मी साहेबांचं मनपूर्वक ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.